हा काय विषय, एवढी मोठी व्हेज थाळी आणि शेवटला फ्री मध्ये पान. आज आम्ही आलतो प्युअर व्हेज असणाऱ्या हॉटेल नैवेद्यमला. नागपूरकरांना ह्याचं लोकेशन तर माहितीच असणार, तरी पण डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाईल. तुम्हाला माहिती आहे भावानं, नवरात्री चालू होती म्हणून कुठून नॉनव्हेज खाऊन चालत नव्हतं, म्हणून गेलतो हॉटेल नैवेद्यमला. ह्यांच्या व्हेज थाळीतली स्वीट कायम चेंज होत राहते, म्हणून बिंदास्तपणे तुम्ही जावा. हा बघा, हा त्यांचा मेन्यू आहे, दोन्हीकडनं बघून घ्या. तर भावांना सिटिंग अरेंजमेंट आणि अँबियन्स बद्दल बोलायला गेलं तर ते दोन्ही एक नंबर आहे आणि स्टाफ तर नाच खोळाच. गणपती बाप्पा. तर एवढंच नाही भावान, तुम्हाला जर सेलिब्रेशन करायचं असेल तर वरती यांचा हॉल फ्री मध्ये आहे, थाळीवरती फ्री. ह्यांच्यासारखं स्वच्छ आणि हायजेनिक किचन तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये बघायला मिळणार नाही. वेटर्सची वाढण्याची स्टाईल पण युनिक होती. त्यांचा स्टाफ एवढा चांगला आहे की आम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या एका मागो एक येत होती वाढायला. मग एवढी स्वादिष्ट थाळी बघून मी काय वाट बघतोय. मग पहिला घेतला जिरा सोडा आणि वडला. सुरू करून जिरा सोडा वडून लगेच गेलो मग पुरी खायला. पुरी बासुंदीची चव तर एक नंबर होती. मग काय ऐकतोय, ढोकळा घेतला, एवढा स्पंजी होता की लगेच तोंडात मऊ मऊ गेला. दरवेळी प्रमाणे सोहमला असतोय व्हिडिओ चालू केल्यावर. मी ते बुक्का पाडतच होतो, त्या साईडला सोहम बुक्का पाडालता या ढोकळ्याचा. इथं आल्यानंतर कधी एवढी गर्दी जमली की कळालंच नाही. जेवून झाल्यानंतर पान खाल्ला नाही तर काय केलं असा. भावांनो, अस्सल व्हेज खायचं असेल तर यायला लागते हॉटेल नैवेद्यमला.